दागिन्यांबद्दलचा एक ब्रँड तुम्ही सुरू केलात. तुमचं बघून कुणीतरी काहीतरी असा प्रयत्न केलाय, असं काही घडलंय? मला काही रिएक्शन भरपूर मेसेज येतात की ताई तुझे दागिने बघून आहे ना मला पण ज्वेलरी स्टार्ट करायचं वाटतंय, तू देणार का? भरपूर जणी. सो मी सगळ्यांना तेच म्हणते की यार चालू करा. म्हणजे आपण खूप विचार करत बसतो की आपण करू नको करू, किती इन्व्हेस्टमेंट लागेल किंवा काय लागेल, बट येस केलं तर होतच. येस, सो मी तर सगळ्यांना प्रोत्साहित करत असते की येस तुम्ही करा. म्हणजे प्रत्येकाने काही नाही काही जे वाटेल ते केलं पाहिजे. आणि ते ज्याच्यात आवड असते त्या गोष्टी स्वतःहून घडत जातात. मग त्याच्यात आपल्याला मेहनत नाही वाटत, त्याच्यामध्ये आपल्याला हॅपीनेस वाटतो, एक सॅटिस्फॅक्शन वाटतं की हो केलंय आपण. पण आता जसं आपण म्हणालो की तुम्ही प्रोत्साहित करता, करावं असं सुरुवातीला प्रत्येकीला वाटतं. कदाचित सुरूही होत असेल काही ठिकाणी, पण कुठे काही अडचण आली, कुणाचा पाठिंबा जर निघून गेला किंवा मग काही अडचणी आल्या, ट्रोलिंग झालं किंवा काही म्हणजे कुठलाही एखादा तिथून असलेल्या क्षणापासून बॅकआउट व्हावं असं वाटलं की नको आता करायला, तर असाही विचार अनेकींच्या मनात येतो. कदाचित तुमच्यासारखा प्रयत्न इतरही करत असतील, पण मग काही कारणाने बॅकआउट व्हावं लागत असेल. अशांना तुम्हाला काही सांगायचंय? की कोणी म्हणजे जर सुरुवात करायची असेल ना तर सुरुवात करा. भले तुम्ही जरा थोड्या वेळाने तुम्हाला वाटलं की हे नाही वर्कआउट होतंय, थोडा कॉमा घ्या, रेस्ट करा आणि देन अगेन चालू करा. पण फुल स्टॉप लगेच देऊ नका. कारण फुल स्टॉप दिला म्हणजे संपलं. मग तुमची एवढी मेहनत पूर्ण वाया जाते. सो त्यापेक्षा थोडा रिलॅक्स करा, अगेन त्याच एनर्जीने परत या आणि स्टार्ट करा.